रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअरमध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम. आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या. तोच दर तीच सेवा. रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता. जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना शनिवारी 282 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आज अखेर 40,299 जणांनी यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेत. 24 तासात नव्याने 170 रुग्ण आढळलेत तर 6 रुग्णांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये खानापूर तालुक्यातील 3 तर कुपवाड, आटपाडी आणि वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात 22 रुग्ण सापडलेत. खानापूर तालुक्यात सर्वाधिक 40 रुग्ण आढळलेत तर आटपाडी तालुक्यात 5 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 17 रुग्ण, पलूस तालुक्यात 8 रुग्ण, जत तालुक्यात 14 रुग्ण, कवठेमंकाळ तालुक्यात 7 रुग्ण, मिरज तालुक्यात 18 रुग्ण, शिराळा तालुक्यात 13 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 17 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 44,039 रुग्ण आढळले. त्यापैकी 1,613 व्यक्तींचा मृत्यू झालाय तर 40,299 जण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2,127 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी 1,497 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या लोकांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला जातोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही समविचारी पक्ष आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची वैचारिक लढाई कोणासोबत आहे याचं भान ठेवावे असे कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता फटकारलंय. पक्षवाढीसाठी सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीकडून गळ टाकला जातोय. अनेकांचे प्रवेश देखील झाले. यावर बोलताना विश्वजित कदम म्हणाले, काँग्रेस पक्ष एक संघ आहे. पक्षात कोणतीही गटबाजी नाही. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचं सरकार आहे. त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समविचारी पक्ष आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीने आपली वैचारिक लढाई कोणाबरोबर आहे याचे भान ठेवावे आणि काम करावे असा टोला जयंत पाटील यांना लगावलाय. तसेच काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी नाही. सर्वजण एका विचाराचे आहेत. लवकरच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येणार असल्याचं कदम यांनी सांगितलंय. सांगली येथील कॅनरा बँकेच्या 2 कर्मचाऱ्यांनी बँकेलाच 1,90,00,000 रुपयांचा गंडा घातलाय. राजेवाडी येथील सद्गुरू सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी मंजूर झालेली कर्जाची रक्कम दोन्ही संशयितांनी परस्पर स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर वर्ग केली आहे. याबाबत राहुल बनसोडे आणि अलोक व्हिक्टर झेस या दोघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयित आलोक झेस आणि राहुल बनसोडे हे दोघेही कॅनरा बँकेचे कर्मचारी आहेत. सांगली शहरातील राम मंदिर चौक या शाखेत हे दोघे कार्यरत आहेत. राजेवाडी येथील सद्गुरू सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी सुमारे 2 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झालं होतं. हे कर्ज संबंधित सभासदांच्या बँक खात्यांवर वर्ग करायचं होतं. मात्र बनसोडे आणि झेस यांनी 26 ऑगस्ट 2019 ते 15 ऑक्टोबर 2020 या काळात टप्प्याटप्प्याने यातील 1,90,00,000ची रक्कम स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या बँक खात्यांवर वर्ग केली आहे. कर्ज मंजुरीस विलंब होत असल्याचं कारण सांगत सुरुवातीचे काही महिने त्यांनी वेळ मारून नेली. कारखान्यासह शेतकऱ्यांनी कर्जासाठी पाठपुरावा सुरू केल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय. बँकेतील वरिष्ठ अधिकारी शंकर भट्ट, उदय कारगल यांनी याबाबत शुक्रवारी रात्री सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बनसोडे आणि झेस या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 18,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. 29,404 शेतकऱ्यांचे 11,976 हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झालेत. त्यामध्ये सर्वाधिक तासगाव तालुक्यातील 2,133 हेक्टरवरील पंचनाम्यांचा समावेश आहे. अद्याप 7,000 हेक्टरवरील पंचनामे अपूर्ण असून 4 दिवसात पूर्ण केले जाणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी सांगितले. परतीच्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलंय. 4-5 दिवस सर्वत्र तुफान पाऊस पडलाय. खानापूर, आटपाडी, कवठेमंकाळ, जत या तालुक्यात परतीच्या पावसाने तर कहरच केलाय. त्यामुळे शेतीला मोठा फटका बसलाय. डाळिंब, द्राक्ष, भुईमूग, ऊस, तूर, भाजीपाला यांचं कोट्यावधींचं नुकसान झालंय. 4 ते 5 फूट इतकं सध्या शेतात पाणी साचून राहिले. नदीकाठची शेती वाहून गेली आहे तर अनेक ठिकाणी बांध फुटल्याने शेतीचं नुकसान झालंय. प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहेत. नंतर अंदाजे 19,000 हेक्टरवरील पिके बाधित झालेत. मागील 6 महिने कोरोनाच्या संकटाचा सामना सर्वांना करावा लागतोय. या संकटात शेती आणि शेतकरी अडचणीत आलाय. कोरोनाची महामारी कमी होत असताना आता परतीच्या पावसाचा तडाखा बसलाय.
सांगली मिरज रोडवर महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवली. उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेमध्ये 400हून अधिक स्वच्छता कर्मचारी सहभागी झालेत. महापालिका क्षेत्रात सध्या स्वच्छ सर्वेक्षण 2020-21 ची जोरदार तयारी सुरू आहे. या अंतर्गत तिन्ही शहरात स्वच्छतेबाबत विशेष लक्ष दिलं जाते. शनिवारी सकाळपासून सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापासून महापालिका कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. त्यामध्ये या मार्गावरील दुतर्फा आणि मधोमध असणारे गवत, झाडे झुडपे आणि अन्य कचरा महापालिकेने गोळा केलाय. या स्वच्छता मोहिमेत आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छ सर्वेक्षणाच्या शहर समन्वयक वर्षा राणी चव्हाण यांच्यासह सर्व स्वच्छता कर्मचारी सहभागी झालेत. या मोहिमेअंतर्गत सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापासून ते विश्रामबाग पर्यंतच्या प्रमुख रस्त्यावरील गवत, झाडे झुडपे तसेच अन्य कचरा काढण्यात आलाय. यावेळी पुष्कराज चौकातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या परिसरातील उद्यानाची स्वच्छताही करण्यात आली आहे. पुरळ पोलिसांनी कर्नाटकातून मोटारीने काष्टी येथे चोरीचा गुटखा घेऊन जात असलेल्या दोघांना पुणे-बेंगलोर महामार्गावरती कनेगाव फाटा येथे अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 1.5 लाख रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि तंबाखू असा चोरीचा मुद्देमाल जप्त केलाय. अटक केलेल्या आरोपींमध्ये मोहन सुखदेव रासकर आणि किरण पांडुरंग कोकाटे यांचा समावेश आहे. शनिवारी पुणे-बेंगलोर महामार्गावरती कनेगाव फाटा येथे चोरीचा गुटखा घेऊन एक कार जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुरळ पोलिसांनी सापळा रचला असता 2 आरोपी कर्नाटक राज्यातून मोटार कारने अहमदनगर काष्टी येथे गुटखा घेऊन जात असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कनेगाव फाटा येथे गाड्यांची तपासणी सुरू केली. यावेळी संबंधित क्रमांकांची मोटार कार पोलिसांना आढळून आली. या मोटार कारमध्ये 1,12,000 रुपयांचा गुटखा, 20,000 रुपयांचा गुटखा मसाला, 19,800 रुपयांची सुगंधी तंबाखू तर 6,000 रुपयांच्या पॅकिंगमध्ये इतर गुटखा सदृश्य वस्तू सापडून आल्या. असा मिळून एकूण 1,61,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. अटक केलेल्यांमध्ये मोहन सुखदेव रासकर हा गाडी चालक तर दुसरा आरोपी किरण पांडुरंग कोकाटे हा पानपट्टी चालक असल्याचा खुलासा झालाय. कोरोना पार्श्वभूमीवर बंद असलेला आटपाडीतील प्रसिद्ध आठवडी शेळ्या मेंढ्यांचा बाजार हा शनिवारी पुन्हा सुरू झालाय. पश्चिम महाराष्ट्रात जातीवंत शेळ्या मेंढ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आठवडी शेळ्या मेंढ्यांचा बाजार हा कोरोना संसर्गामुळे 21 मार्च पासून बंद होता. शनिवारी बाजार सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. पंचायत समिती माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी आठवडी शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणींची विचारपूस केली आहे. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे आठवडा शेळ्या मेंढ्यांचा बाजार सुरू करण्यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी पाठपुरावा केला. अखेर शनिवारी बाजार सुरू झालाय. आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची यांचा संपर्क करून व्यापारी कमी दरात शेळ्या मेंढ्यांचे सौदे करत होते. आठवडी बाजारात शेळ्या मेंढ्यांना योग्य भाव मिळतो, त्यामुळे बाजार सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण दिसून आलंय. आटपाडीत शेळ्या मेंढ्यांचा बाजार बंद असल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. तासगाव तालुक्यातील कवठे एकंदचा दसरा परंपरा आणि भक्तीचा आविष्कार. ग्रामदैवत श्री सिद्धराजाच्या पालखी सोहळा आणि शोभेची आतिषबाजी हे वैशिष्ट्य. या गावचा दसरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. विजयादशमी दसऱ्या दिवशी रात्री श्रींच्या पालखी समोर शोभेच्या दारूची प्रचंड आतिषबाजी केली जाते. या शेकडो वर्षांच्या परंपरेमुळे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवठे एकंद या गावाने एक वेगळेपणाचा लौकिक देशभरात मिळवलाय. तो पारंपरिक आतिषबाजीमुळेच. शोभेच्या दारूकामात अनेक बदल घडत आसमंत उजळून टाकणाऱ्या कलात्मक आतिषबाजीनं रूप घेतलंय. ग्रामस्थ भाविकांच्या जाणकारांच्या अनुभवातून अनेक नवनवीन रासायनिक घटकांचा वापर करून नेत्रदीपक आतिषबाजी कलेचा ठेवा आत्मसात केलाय. कर्नाटकात म्हैसूर संस्थानप्रमाणेच कवठे एकंदचा दसरा उत्सव साजरा होतो. यासाठी देशभरातून हजारो भाविक हजेरी लावतात. दारू कामातील धोकादायक आणि अति आवाजाच्या प्रकारावर बंदी घालून अधिक सुखकर आणि सुरक्षित दारू काम उडवण्यासाठी गावकरी भाविक मंडळी प्रयत्नशील राहतात. शासनानेही काही प्रकारावर मज्जाव आणून सुरक्षित उत्सव साजरा केला जावा यासाठी प्रयत्न केले जातात. म्हणूनच महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून कवठे एकंदची ओळख आहे. मात्र यंदा कोरोनाचं ग्रहण आतिषबाजीला लागलं आहे. प्रशासनाने आज रात्री होणाऱ्या आतिषबाजीला बंदी घालत गावात चोख बंदोबस्त ठेवलाय.
जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आरळी कॉर्नर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून मुख्य शिवाजी पेठेतील रस्ता हा पूर्णतः खराब झालाय. रस्त्यावरून चालणं सुद्धा अवघड बनले. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे हे त्वरित बुजवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा युवा नेते योगेश मोटे यांनी निवेदनाद्वारे दिला होता. या मागणीची दखल घेत संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून घेतल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जाते. या रस्त्याबाबत युवा नेते योगेश मोटे यांनी प्रांताधिकारी तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं. या रस्त्यावरील खड्डे बुजवल्याने योगेश मोटे यांनी आमदार विक्रमदादा सावंत, प्रांताधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा आभार मानले. सांगली महापालिका प्रशासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण 2021 साठीच्या तयारीला वेग देण्यात आला असून महापालिका क्षेत्रातील एकही गटारे हे अस्वच्छ राहणार नाहीत याची दक्षता घ्या, अशा सूचना महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी आरोग्य यंत्रणेला केल्यात. याबाबत बोलताना आयुक्त कापडनीस म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षण 2020-21 साठी आपल्या महापालिका प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी वॉल पेंटिंगसह विविध ठिकाणी औषध फवारणी, गटार स्वच्छता याचबरोबर कचरा आणि राडारोडा उठाव याची कामे गतीने करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील सर्व गटारी या स्वच्छ केल्या जातीलच. याशिवाय त्यातील गाळ आणि कचरा हाही तात्काळ उचलला जाणार आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील एकही गटार अस्वच्छ दिसणार नाही याची दक्षता घ्या. तसेच जिथं पाण्याचा डोह आहेत तिथं डास उत्पत्ती प्रतिबंधात्मक औषधे सोडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आपल्या घरातील कचरा वर्गीकरण करून रस्त्यावर किंवा इतरत्र न फेकता घंटागाडीतच टाकावा आणि आपल्या महापालिकेला साथ द्यावी असं आवाहन सुद्धा महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी केलंय.